शेतकरी बंधूंनो, आज आपण पीएच मीटर, लाईट आणि मॉइश्चर हे कसं मोजायचं हे बघू। आता मी उभा आहे इथे पारडशिंगा येथील विनोद तिजारे आणि प्रमोद तिजारे यांच्या संत्रा बागेमध्ये। ही जी बाग आहे याच्यावर आंबिया दिसतोय आपल्याला, हे फळ दिसून राहिलेत अगदी। आंब्याचे फार व्यवस्थित फळ आहे। पूर्ण झाडाला आपण बघून राहिले की फळ दिसतात आहे। आता आपण पाहू एक पीएच मीटर विषयी माहिती जी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरायला पाहिजे आणि याची किंमत काही खूप नाही आहे। आपल्याला हे पीएच मीटरचं पॅकिंग दिसत आहे, एक 590 रुपये किंमत आहे आणि ॲमेझॉनवरून आपल्याला हे सहज घेता येतं। तर हे पीएच मीटर आहे आणि मॉइश्चर किती आहे हे याच्यामध्ये दाखवतं। यात बघायला आपण 3 प्रकारचे रीडिंग आहे आणि तुम्हाला 3 प्रकारचे याच्यामध्ये स्केल म्हणजे मोजणीचं हे दिसत आहे। खाली जे आहे ते पीएच मोजायचं आहे, मधात आहे ते मॉइश्चर मोजायचं आहे आणि वर आहे ते लाईट किती आहे। आता सध्या ही जे बटन दिसते इथे खाली दिलेली ही मॉइश्चरवर आहे आणि इथे जे मॉइश्चर दिसतं आहे तुम्ही बघून राहिले हे रेडवर आहे। हळूहळू ते ग्रीनकडे ते काटा झुकताना दिसतो, कारण इथे पाणी चालू आहे। आता ड्रिपनी आताच चालू केलेलं आहे पाणी जस्ट, म्हणजे याला रेडवर दिसतं म्हणजे पाण्याची गरज आहे। आता बघू आपण लाईट, सेंटरला ही बटन आली, हे इथे दाखवतं लाईट, काटा हलून राहिला आहे। तर हा लाईट जो दिसतोय हा साधारणतः 900 ते 1000च्या दरम्यान तो दाखवतो। आता 1000 दाखवतं, 1000 म्हणजे मीडियम आणि याचं जे युनिट आहे हे लक्स आहे, म्हणजे साधारणतः 900 ते 1000 लक्स हा लाईट आहे, म्हणजे मध्यम लाईट आहे। हे आपलं मीटर जे आहे ते सावलीमध्ये आहे। त्यानंतर आपण बघू पीएच, सर्वात खालची जे स्केल आहे ते पीएच दाखवतं। हे पीएच बघा जवळपास 7.5 जे आहे ते पीएच आहे। 6.5 ते 7.5 हा आयडियल पीएच असतो। 7.5 याचा पीएच आहे, म्हणजे पीएच योग्य आहे, लाईटही मध्यम आहे आणि पाण्याची याला जी आहे ती गरज आहे। आता आपण पुन्हा एकदा लाईटवर ही बटन नेलेली आहे, तो जवळपास 900 ते 1000च्या दरम्यान काटा आपल्याला इंडिकेशन दाखवतो, प्रकाशाची तीव्रता लक्समध्ये आहे। आणि आता हे मॉइश्चर आहे, मॉइश्चर जे आहे हे रेडवर आहे, म्हणजे 2वर आहे, म्हणजे पाण्याची गरज आहे ऑलरेडी, म्हणजे इथे पाणी द्यायला पाहिजे। तर यावरून आपण आपल्या बागेचा अंदाज घेऊ शकतो। पीएच बरोबर नसेल तर दिलेले खतं झाडाला उपलब्ध होणार नाही, खर्च वाया जाईल। तर पीएच माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून पीएच बरोबर करायला आपल्याला काय उपाययोजना करता येईल तर ती उपाययोजना करता येते। तर हे जे मीटर आहे हे प्रत्येक संत्रा उत्पादकांनी याचा वापर करावा आणि वापरायला फार सोपं आहे। तुर्तास धन्यवाद।